नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित विनोद बंडगर, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील रहिवासी आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक 2019 या परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. यात माझी 135वी रँक आहे, तर एनटीसी प्रवर्गातून मी दुसरा आलेलो आहे. सर्वप्रथम आमचे मित्र श्री उद्धव ढवळे सर, अभिनव नवभारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे संचालक, यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, माझे अनुभव तुमच्याशी शेअर करण्याची संधी दिली. मित्रांनो, कुठल्याही विद्यार्थ्याने एखाद्या स्पर्धा परीक्षेतून यश मिळवलं की त्या विद्यार्थ्याचं आयुष्य एका रात्रीत बदलून जातं. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच त्याच्याबद्दलचा बदलून जातो. लोक त्याला अक्षरशः डोक्यावरच उचलून घेतात. परंतु या यशामागे त्याची अनेक वर्षाची मेहनत असते, तपश्चर्या असते, साधना असते. अनेक लोकांची वेगवेगळे बोलणे त्यांनी ऐकून घेतलेले असतात. अनेक लोकांनी त्याच्यावर अविश्वास दाखवलेला असतो. या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून तो आपल्या ध्येयपथावर चालत असतो आणि शेवटी यशस्वी होत असतो. मित्रांनो, यातून मला हेच सांगायचं आहे की कुठलंही यश हे एका रात्रीत मिळत नाही किंवा कुठल्याही यशाचा हा शॉर्टकट नसतो. योग्य ध्येय ठरवलं, योग्य नियोजन केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे काम केलं तर यश नक्कीच मिळतं. कधी कधी एका प्रयत्नात यश मिळू शकतं. कधी कधी अनेक प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही, पदरात निराशाच पडते. अशा वेळेत जो विद्यार्थी त्या अपयशाला अपयश न मानता यशाची तयारी म्हणून मानतो आणि परत तेवढ्या जोमाने प्रयत्न करतो, तो नक्कीच कधी ना कधी यशस्वी होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, माझ्या इतर मित्रांचा अनुभव आहे, तसेच इतर विद्यार्थ्यांचा पण अनुभव आहे. कारण संयम असणं तुमच्याजवळ खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर इथे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांना सांगू इच्छितो की इकडे यश कसं मिळवायचं. मित्रांनो, सर्वप्रथम हे ध्येय तुमच्या स्वतःचं असलं पाहिजे. एमपीसी करायची जी चॉईस आहे, जे तुम्ही हे क्षेत्र निवडलं, हे चॉईस तुमची स्वतःची असली पाहिजे. कोणी दुसऱ्या तिसऱ्यानं तुमच्यावर हे लादलेलं नसलं पाहिजे. किंवा गावात काही विद्यार्थी, काही मुलं अधिकारी झालेले आहेत म्हणून आपलाही मुलगा अधिकारी व्हावा म्हणून आई वडिलांना तुमच्यावर ते थोपलेलं नसलं पाहिजे. त्यामुळं तुम्हाला एक उदाहरण देतो. मित्रांनो, आपण लहानपणी असे छोटे छोटे टार्गेट आपण आपले अचीव्ह केलेले असतात. उदाहरण घ्यायचं तर आपण लहानपणी जी सायकल शिकलेलो असतो ती कशी शिकलेलो असतो. सायकल शिकणं हे उद्देश, हे ध्येय हे आपल्या स्वतःच असतं. आपण स्वयंप्रेरित असतो की मला सायकल शिकायचं आहे. ते आपल्यावर कोणी लादलेलं नसतं, आपली स्वतःची इच्छा असते. आपण सायकल शिकत असताना अनेकदा पडतो. कितीही पडलो तरी परत उठून तेवढ्याच जोमानं सायकल शिकण्याचा प्रयत्न करतो आणि एक दिवस असा येतो की आपण सायकल शिकूनच जातो. या काळात किंचितशी सुद्धा शंका आपल्या मनात येत नाही की मी अपयशी झालो तर, किंवा मी अपयशी होईल, आणि शेवटी आपण यशस्वी होतो, आपण सायकल शिकतो. असंच एमपीएससीचं सुद्धा आहे. एमपीएससीत यायचं झालं तर इच्छा ही स्वतःची पाहिजे, तरच आपण 100% देऊन काम करू शकतो. त्याचबरोबर दृढ निश्चय असला पाहिजे. कितीही अडथळे आले, कितीही अपयश आलं तरी मी परत तेवढ्याच जोमाने प्रयत्न करेल आणि यश मिळेल. थोडीशी सुद्धा शंका स्वतःवर नसली पाहिजे की माझ्याच्यानं नाही झालं तर काय होईल. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शकाची सुद्धा आवश्यकता आहे. मित्रांनो, मार्गदर्शक हा असा असावा की निदान तो तरी त्या मार्गावर आधी चाललेला असावा, म्हणजे तो तरी त्या ध्येयापर्यंत पोहोचलेला असावा. नाहीतर एखाद्याला मार्गच माहित नाही, तो अर्ध्यातूनच वापस आलेला आहे, त्याचं आपण मार्गदर्शन घेतलं तर आपण भरकटू शकतो. किंवा कुठलंही मार्गदर्शन घेतलं नाही,
जायचं आहे आपल्याला मुंबईला आणि रस्ता पकडला आपण नागपूरचा, तर नागपूरच्या रस्त्यावर कितीही मेहनत करा, कितीही जोरात पळा, तुम्ही मुंबईला पोहोचणार नाही. त्यामुळं योग्य मार्गदर्शकाची खूप आवश्यकता आहे. मुख्य परीक्षेला असताना श्री उद्धव ढवळे सर यांच्या ऑनलाईन लेक्चरचा आम्हाला खूप फायदा झाला. तुम्ही सुद्धा त्यांचा फायदा करून घ्या. तेव्हा आम्हाला क्लास फ्री होते. तेव्हा फक्त उद्धव ढवळे सरच हे ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचे. त्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. तुम्ही सुद्धा त्याचा फायदा करून घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना 3 गोष्टी आपल्याजवळ असणं खूप महत्वाचं आहे. एक, सिलेबस आपला पाठच असला पाहिजे. सिलेबस म्हणजे हा आपला मॅप असतो. एखाद्या प्रवासाला निघालो आणि आपल्याजवळ सिलेबसच नसला तर आपण आपल्या उचित ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळं सिलेबस आपला पाठ असणं फार महत्वाचं आहे. त्याची एक कॉपी आपल्या टेबलवर असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर योग्य मटेरियल, योग्य आणि मोजकं, कारण खूप पहापट पसारा नसला पाहिजे. कारण टाइम आपल्याकडे खूप कमी असतो आणि आपल्याला क्वालिटी स्टडी असणं आपला खूप महत्वाचं असतो. त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन आपण एका किंवा 2 पुस्तकावर आपण जास्तीत जास्त रिव्हिजन देऊ शकतो. त्यामुळं मोजकं सिलेबस असणं, मोजके पुस्तक असणं खूप गरजेचे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्सचं अनालिसिस ज्याचं खूप चांगलं असतं ते विद्यार्थी कमी अभ्यासात सुद्धा जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतात. त्याचबरोबर सध्या मार्केट्समध्ये जे अनालिसिसचे बुक्स आहेत त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. बऱ्याच पब्लिकेशनने ते काढलेले आहेत. टॉपिक वाईज ते दिलेले असतात. त्याचबरोबर त्याचं विश्लेषण, 4ही ऑप्शनचं विश्लेषण दिलेलं असतं. त्यावर तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन केला, जास्तीत जास्त ते समजून घेतलं, पेपर क्वेश्चन कशा पद्धतीने येतात, आयोगाचा कल कोण्या दिशेने आहे, पेपर क्वेश्चन विचारण्याची पद्धत कशी आहे, हे जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करून घेतला तर तुम्हाला यश मिळवणं सोपं होऊन जाईल. मित्रांनो, मेन्सचा सिलेबस हा एका चौकटीत असतो, जो की प्रिलिमपेक्षा मला तर खूप सोपा वाटतो. कारण की एक विशिष्ट त्याची चौकट असते. त्या चौकटीच्या बाहेर प्रश्न कधीच येत नाहीत. कारण एखादा RTI ऍक्ट आहे तर त्यात जेवढे कलम आहेत त्या कलमाच्या बाहेरचा तर प्रश्न येणारच नाही. त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिश हे सुद्धा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. याचा सुद्धा एक सिलेबस फिक्स असा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त आपण त्याची रिव्हिजन केली तर नक्कीच मुख्य परीक्षेत आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतात. कारण आता फिजिकल हे क्वालिफाईंग झालेलं आहे. 2020 पासून फिजिकल हे क्वालिफाईंग झालेलं आहे. त्यामुळं जे विद्यार्थी मेन्समध्ये जास्त मार्क्स घेतील तेच आता आपल्याला अंतिम निकालात दिसतील. मी जेव्हा मेन्सचा अभ्यास करायला स्टार्ट केला होता तेव्हा मी सर्वप्रथम माझा एक प्लॅन केला होता की आपल्याला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि किती महत्व द्यायचं. तर मित्रांनो, मी तेव्हा 100 मार्क्सचा पेपर 1 आणि 100 मार्क्सचा पेपर 2 होता, जो की आता 200 झालेला आहे. कारण आता एक क्वेश्चन 2 मार्कला झालेला असल्यामुळं तेव्हा मी मराठी आणि लॉ या सब्जेक्टवर सर्वात जास्त फोकस केला होता. सर्वात जास्त वेळ या 2 सब्जेक्टला दिला होता. कारण सर्वात जास्त वेटेजचे 2 विषय होते. मराठी 50 मार्क्सचा तर लॉ हा 60 मार्क्सचा होता. त्याचबरोबर जे GSचे 3 सब्जेक्ट आहे, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल, हे मी यांच्यासाठी एक स्पेशल 2 तास ठेवले होते आणि स्टेप बाय स्टेप मी ते वाचत होतो. म्हणजे आज पहिले राज्यशास्त्र घेतलं, नंतर इतिहास घेतला, नंतर भूगोल. पण मी त्यावर जास्त वेळ खर्च केला नाही, कारण त्याचा अभ्यास आपला आधीच झालेला होता. फक्त मी त्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करत होतो. आतापर्यंत आलेले सर्व क्वेश्चन 21,000 प्रश्नसंचामधून असो, इतर अनालिसिसचे बुक्स असो. फक्त भूगोलचा तुम्हाला थोडा डीप अभ्यास करावा लागतो, कारण की फॅक्च्युअल प्रश्न जास्त असतात. त्याचबरोबर तालुका बेस
चे सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे तालुक्यातले धरणं कोणते, कोणत्या तालुक्यात समान नावाचे तालुके कोणते, म्हणजे असे ज्याकडे आपण कधी लक्ष देत नाही अशा गोष्टींवर सुद्धा प्रश्न विचारले असतात. त्यामुळे त्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या. त्याचबरोबर जो कम्प्युटर सारखे जे सब्जेक्ट असतात म्हणजे 5 मार्कला आहेत, की त्याचं खूप काही तुम्ही लोड घेऊ नका. मी सुद्धा त्याचं खूप काही वाचलं नाही. फक्त मला माझ्या एका सिनियर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी त्याचा अभ्यास केला. की सर्वप्रथम प्रिव्हियस इयर जेवढे क्वेश्चन आलेले होते ते क्वेश्चन त्याच्या विश्लेषणासहित मी चांगले वाचून घेतले होते. त्याचबरोबर जेवढेही लॉंग फॉर्म असतात, HTTP, IP ॲड्रेस असे जे लॉंग फॉर्म असतात ते सर्व लॉंग फॉर्मची एक PDF माझ्याजवळ होती. ती PDF मी पूर्ण पाठ करून टाकली होती. आणि या व्यतिरिक्त मी काही केलं नव्हतं. तरी सुद्धा मला कम्प्युटरमध्ये 5 पैकी 5 मार्क्स मिळाले. कारण त्यात एक क्वेश्चन असा असतो की जो करंट बेस असतो. तो क्वेश्चन आपल्या पृथ्वीच्या मासिकातून होऊन जातो, सायन्स टेकमधून. कम्प्युटरचे 2 क्वेश्चन हे असे आले होते की जे लॉंग फॉर्मशी संबंधित होते. कॉम्प्युटरचे 2 क्वेश्चन हे लॉंग फॉर्मशी संबंधित होते. 2 क्वेश्चन हे करंटशी रिलेटेड होते. एक्झाम्पल, सध्या कुठले नवीन ॲप आलेले आहेत, निवडणूक आयोगाचं कुठलं नवीन ॲप आलेलं आहे, जसं C-विजिल, अशा टाईपचे क्वेश्चन 1-2 असतात. त्याचबरोबर एक क्वेश्चन असा दिलेला असतो की इनपुट डिव्हाइस कोणते, आउटपुट डिव्हाइस कोणते, किंवा 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती, अशा पद्धतीने ते असतात. त्यामुळे तुम्ही त्यावर जास्त वेळ न घालता व्यवस्थित तुम्ही मोजका स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त जास्तीत जास्त वेळ आपण लँग्वेजवर आणि कायद्यावर खर्च केला तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळेल. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की 2019ची जी PSIची बॅच आहे, या बॅचला ऐतिहासिक बॅच म्हटलं जातं. कारण तुम्हाला माहित आहे 2019ची बॅच आहे आणि निकाल आता 2022 मध्ये लागला. 2019ला पूर्व आणि मुख्य झालं तर फेब्रुवारी 2022ला शारीरिक चाचणी व मुलाखत आमची संपन्न झाली. दुर्दैवाने करोनामुळे असो किंवा त्यानंतर मराठा आरक्षण आल्यामुळं, रिवाइज रिझल्ट लागल्यामुळे असो, या गोष्टीमुळे तेवढा वेळ लागला. मित्रांनो, या बॅचमध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना शारीरिक ताण सहन करावा लागला, बऱ्याच विद्यार्थ्यांना इंजुरी झाली, बऱ्याच विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, त्याचबरोबर बऱ्याच म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक या सर्व ताणाचा सामना करावा लागला. मला सुद्धा इंजुरी झाली होती, पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. सर्व विद्यार्थी ग्राउंडवर रनिंग करत असायचे, प्रॅक्टिस करत असायचे आणि मी लंगडत पैदल ग्राउंडचे चक्कर मारत असायचो. अक्षरशः मला रडू यायचं, कारण बाकीचे विद्यार्थी एवढे जोरात प्रॅक्टिस करायचे आणि मी लंगडत चालत असायचो. कधी कधी निगेटिव्ह विचार यायचे की आपला फिजिकलची आपली तयारीच झाली नाही, किंवा आपण पासच होऊ शकलो नाही, किंवा ग्राउंडच देऊ शकलो नाही, तर कसं करायचं. परंतु मी स्वतःवर ठाम होतो. मला स्वतःवर आत्मविश्वास होता की मी याच्यातून चांगल्या प्रकारे बाहेर निघेन आणि 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेईल, याची मला स्वतःवर खात्री होती. या काळात माझ्या आई वडिलांनी मला खूप मानसिक सपोर्ट केला, मित्रांनी खूप मानसिक सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच हे मी यश प्राप्त करू शकलो. या यशाचं श्रेय मी त्यांनाच देऊ इच्छितो. या काळात एका मित्राने मला एक व्हिडिओ पाठवला होता. त्यामध्ये हास्य सम्राट फेम ओमकार भजने यांची मुलाखत होती. त्या मुलाखतीत त्यांनी एक कविता म्हटली होती. त्या कवितेने मला खूप मोटिवेट केलं आणि ती कविता मी परत ऐकायचो आणि स्वतःला मोटिवेट करायचो. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला कधी वाटेल किंवा अभ्यास होणार नाही किंवा तुम्हाला कंटाळा आला अभ्यासाचा,
एखाद्या गोष्टीचा सतत करून कंटाळा आला, तेव्हा एकच विचार करा की शेवटचा दिवस कसा असेल. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी त्या निकालात त्या लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर तो दिवस आपला कसा असेल, किंवा त्या दिवशी त्या निकालात नाव नसलं तर आपला दिवस कसा असेल. याचा तुमचा तुम्ही विचार करा. नक्कीच तुम्ही परत एकदा पेटून उठाल आणि 100% देऊन आपलं काम कराल. मित्रांनो, ती कविता जी माझ्या मित्रांनी पाठवली होती ती मी तुमच्या समोर सादर करू इच्छितो. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. आला जरी कधी कठीण क्षण तू खंबीर उभं तू राहायचं. गड्या खंबीर उभं तू राहायचं. हटायचं नाही गड्या झटायचं. पुढं पुढं तू चालत जायचं. पुढं पुढं तू चालत जायचं. ताज्या दमाच तरुणाईचं मिळालं र वरदान, तुला मिळालं र वरदान. रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान, त्याच करू नको बारदान. आई बापाच्या पायावर डोकं, आई बापाच्या पायावर डोकं. बाकी जगाशी रारोक ठोक. अगदी नाहीच असं पण नाही, साथीला शिल्लक चांगली लोक. सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. परत खूप खूप धन्यवाद मित्रांनो. या माझ्या यशाचं श्रेय मी माझे आई वडील, माझे मित्र व माझे फिजिकलचे कोच श्री एजाज सर यांना देऊ इच्छितो. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी, तुमच्या पुढील एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच 100% देऊन काम करा. यश तुमचंच आहे. खूप खूप धन्यवाद.